गोंदिया येथील क्रीडा संकुल गोंदिया येथे आयोजित क्रीडा परिषद गोंदिया पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026चा भव्य उद्घाटन सोहळ्याचे जिल्ह्यात उत्साहाची नवी ठिणगी पेटवली। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात होताच संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला। उद्घाटन प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे कर्मचारी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले। दैनंदिन प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या ताणतणावातून मुक्तता मिळवण्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी अशा महोत्सवांची गरज अधोरेखित करण्यात आली। या उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, समन्वय आणि सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत होते असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला। या सोहळ्याला मान्यवरांची दिमाखदार उपस्थिती लाभली। प्रजित नायर, जिल्हाधिकारी एम मुरुंगनाथम, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख भामरे, पोलीस अधीक्षक लाईक रामजी भेंडारकर अध्यक्ष, तसेच सुरेश हर्षे उपाध्यक्ष, पौर्णिमा ढेंगे सभापती, महिला व बालकल्याण दीपा चंद्रिकापुरे सभापती, पशु व कृषी लक्ष्मण भगत सभापती, अर्थ व बांधकाम चेतन वडगाये, आम्रपाली डोंगरवार, चित्रलेखा चौधरी, विना कटरे, मुनेश दहा गडाले, तेजराम चव्हाण, हनुमंत बट्टी, रितेश मलघा, किशोर महारवाडे, शैलेश नंदेश्वर, छबुताई उके, कविता कापगते, वैशाली पंधरे, संदीप कापगते, होमराज पुस्तोडे, सविता कोडपे, भाग्यश्री सयाम, प्रमिला जाखडेकर, तानाजी लोखंडे आदींसह अनेक पदाधिकारी, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी एकमुखाने हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले आणि सहभागी सर्वांना उत्तम खेळ भावना राखून स्पर्धांमध्ये उतरावे असे आवाहन केले। उत्साह, जल्लोष आणि सकारात्मक ऊर्जेच्या वातावरणात महोत्सवाची दमदार सुरुवात झाली असून पुढील काही दिवस विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यात प्रशासन आणि कर्मचारी वर्गातील एकात्मता, ऊर्जा आणि कर्तृत्वाचा हा महोत्सव ठरणार असल्याचे चित्र उद्घाटन सोहळ्यात स्पष्ट झाले। आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख।